बाकी चित्रपटाबद्दल मग अधिक सांगायचे झाल्यास बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की थेट राजकारणावर वार करण्यात आलेला नाही आहे. जसं की राजकारण्यांची जी चूक आहे ती याच्यामध्ये दाबण्यात आलेली आहे. म्हणजे चित्रपट जरा थोडासा भरकटलेला आहे. तर त्यांचं स्पष्ट मत होतं की सरकारला घ्या ना तुम्ही मध्ये, सरकारला दोष द्या ना, पण त्यात सरकारला दोष न देता थोडा वेगळ्या ठिकाणीच भरकटलेला आहे. तर तुम्हाला ते योग्य वाटतं का? हे तुम्ही नक्की प्रतिक्रिया करा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण देऊळ बंद 2 या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा सविस्तर आढावा असा घेणार आहोत. तर प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा चित्रपट श्रद्धा, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मानवी संघर्ष यांवर भाष्य करतो. कथा तुकाराम आणि त्यांची पत्नी संगीता यांच्या आयुष्याभोवती फिरते. आयुष्यातील संकटामुळे तुकाराम देवावरचा विश्वास गमावतो आणि मंदिर बंद करतो. त्यानंतर घडणाऱ्या घटनांमधून श्रद्धा, सामाजिक प्रश्न आणि मानवी मूल्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आलेला आहे. तर मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. स्नेहल तरडे यांचा अभिनय चित्रपटातील भावनिक बाजू अधिक प्रभावी बनवतो. मंगेश देसाई यांनी शेतकरी तुकारामच्या भूमिकेत वास्तववादी अभिनय केला आहे. प्रवीण तरडे यांनी नेहमीप्रमाणे दमदार संवाद आणि व्यक्तिरेखा उभी केलेली आहे. तर चित्रपटाचा पहिला भाग वेगवान आणि रंजक वाटतो. शेतकरी आत्महत्या, श्रद्धा आणि समाजातील वास्तव यावर भाष्य करण्याचा प्रयत्न जाणवतो. मात्र दुसऱ्या भागात कथा काहीशी लांबलेली वाटते. काही प्रेक्षकांना चित्रपटाची गती ही मंद वाटू शकते. तर देऊळ बंद 2 हा केवळ धार्मिक चित्रपट नाही, तर श्रद्धा आणि वास्तव यांच्यातील संघर्ष दाखवणारा सामाजिक चित्रपट आहे. भावनिक कथा, दमदार अभिनय आणि प्रवीण तरडे यांची मांडणी यामुळे चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. त्यामुळे कौटुंबिक प्रेक्षक, स्वामी समर्थ भक्त आणि सामाजिक विषयावर आधारित चित्रपट आवडणाऱ्यांसाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. श्रद्धा असावी, पण तिच्यासोबत वास्तवाची जाणीव आणि कर्माची जोडही तितकीच महत्त्वाची आहे. हाच या चित्रपटाचा मुख्य संदेश आहे. आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच लाल कलरचं ते सबस्क्राईब बटन दाबून आपले लाखभर सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट होतील यासाठी तुम्हीही प्रयत्न करा. धन्यवाद. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये.